राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी सुख झाले ओ साजनी बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा
हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा वापर कुमादेवीवर वापर कुमादेवीवर वापर कुमादेवीवर वापर कुमादेवीवर देवी मला ओ विठ्ठल बरवा ओ विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम माळियाची जात शेत लावू बागाईत शेत लावू बागाईत शेत लावू बागाईत आमची माळियाची जात शेतलाव बागायत शेतलाव बागायत शेतलाव बागायत आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुल झाडा पाणी जाते फुलझाडा आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुल झाडा पाणी जाते फुल झाडा पाणी जाते फुल झाडा आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुलझाडा पाणी जाते फुलझाडा शांती शेवंती फुलली प्रेमे जाई जुई व्याली प्रेमे जाई जुई व्याली प्रेमे जाई जुई व्याली शेवंती फुलली प्रेमे जाई जुई आली प्रेमे जाई जुई आली सावताने केला मळा विठ्ठल देखिएला डोळा विठ्ठल देखिएला डोळा विठ्ठल देखिएला डोळा विठ्ठल देखिला डोळा विठ्ठल देखिला डोळा विठ्ठल देखिला डोळा आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुल झाडा आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुलझाडा आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुल झाडा
नाडा आम्हाती मोठनाडा पाणी जाते फुलझाडा पाणी जाते फुलझाडा पाणी जाते फुलझाडा विठोबा रखुमाई टाळी वाजवा म्हणा विठोबा रखुमाई रखुमाई शेतलाव बागायत आम्हा हाती मोठनाडा आम्हा हाती मोठनाडा अमाती मोठनाडा पाणी जाते फुलझाड पाणी जाते पाणी जाते फुलझाडा 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 पाणी जाते फुलझाडा पाणी जाते
माळियाची जात आमुची माळियाची जात शेत लावू बागाईत आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुलझाडा शांती शेवंती फुलली प्रेमे जाई जुई व्याली आम्हा हाती मोठ नाडा
पाणी जाते फुलझाडा. सावताने केला मळा विठ्ठल देखिला डोळा. आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुलझाडा. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमः. पांडुरंगा करू प्रथम नमः. पांडुरंगा करू प्रथम नमः. दुसरे चरणा संतांचे दुसरे चरण संतांतिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं. गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विदिन्द्राधिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदी दुष्चित्ते सोमभावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी करा विठ्ठल स्मरण. नामरूपी अनुसंधान सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू. आमुची माळियाची जात शेत लावू बागाईत. आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुलझाडा. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू संत श्रेष्ठ सावता महाराज यांचा फार गोड अभंग आहे. प्रस्तुत अभंगात संत श्रेष्ठ सावता महाराजांनी भक्तीचा मळा फुलवण्याकरता कोणकोणत्या साधनांचा वापर केला आणि ती पारमार्थिक शेती केल्यानंतर त्याचं फळ मला काय प्राप्त झालं याचं रूपकातून वर्णन आजच्या अभंगात महाराज व्यक्त करतात. भगवान श्री ज्ञानोबा यांच्या समकालीन असणारे संत श्रेष्ठ सावता महाराज. वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत एकाच काळात झालेत. त्यामध्ये माऊली असतील, नामदेव महाराज असतील, गोरोबा काका असतील, सावता महाराज असतील, सेना महाराज, नरहरी महाराज सोनार. आणि या सगळ्या संत मांदियाळीमध्ये अतिशय व्यवस्थितपणाने मान सन्मान भोगलेले म्हणजे संत श्रेष्ठ सावता महाराज. ज्ञानोबा यांच्या संजीवन समाधी प्रसंगाला सुद्धा व्यवस्थित आदरातिथ्य ज्यांचं केलं गेलं ते संत श्रेष्ठ सावता महाराज. आणि अशा संत श्रेष्ठ सावता महाराजांनी माऊलींची समाधी बघितली, सोपन काकांची समाधी बघितली. आणि ज्या माऊलींनी या सगळ्या त्या काळातल्या 18 पगड जातीतल्या लोकांना सुद्धा संत बनवलं, त्या सावता महाराजांनी सुद्धा स्वतः संजीवन समाधी घेतली आहे. आणि त्या महाराजांचा आजचा हा संजीवन समाधी सोहळा. विठ्ठल श्री क्षेत्र पिंपळस नावाच्या या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आपण हा सावता महाराजांचा संजीवन समाधी सोहळा संपन्न करत आहोत. गावचा वार्षिक सप्ताह सुद्धा अतिशय नयनरम्य होतो, मला कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सूचना दिली आहे. अगदी कौतुकास्पद सगळ्या तालुक्यात जिल्ह्यात नाव निघावं एवढा सुंदर आपल्या पिंपळस गावचा उत्सव होतो. सरला बेटच्या उत्सवाची सुद्धा मागणी आपल्या ग्रामस्थांनी केलेली आहे. आणि मला वाटतं लवकर तुमचं मनोरथ पूर्ण व्हावं अशी पण मी अपेक्षा करतो. गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण मंडळी, माता मावल्या, लहान थोर, आबाल वृद्ध या सगळ्यांच्या मोठ्या अतिशय तन मन धनाच्या सहकार्यातून चाललेले अनेक उत्सव, आध्यात्मिक कार्यामध्ये सुद्धा गाव अतिशय चांगल्या पद्धतीने सक्रिय होऊन कुठलेही प्रकारचे हेवे दावे, तिरस्कार, द्वेष, मत्सर न करता अगदी आध्यात्मिक दिशेने आपलं हे गाव चाललेलं आहे. त्याच्यात आज सावता महाराजांचा हा संजीवन समाधी सोहळा आणि या निमित्ताने आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग आमचे वावीचे केरेसर यांनी माझ्याशी संपर्क केला. त्या माध्यमातून येण्याचा योग आला. इथं आल्यानंतर अतिशय सुंदर एका दिवसासाठी तुम्ही इतकं छान जर मंडप साऊंड सिस्टमचं आयोजन करत असाल तर मला वाटतं 7 दिवसाच्या उत्सवाला किती तयारी करत असाल. अतिशय सुंदर आमचे सुनील भाऊंची साऊंड सिस्टम, अतिशय सुंदर मंडप. या कीर्तनाला साथ करण्याकरता ज्यांच्या गोड गळ्याने
खरं तर सावता महाराजांचे अभंग एकतर मुळात भावपूर्ण आहेत आणि शेती करत असताना ते पाणी फुलझाडानं मी कसं घातलं मला शब्दाने सांगायची गरज पडली नाही. ते पाणी इतक्या छान पद्धतीने वाहत गेलंय. साक्षात सरस्वती मातेने ज्यांच्या गळ्यावरून हात फिरवलेला आहे अशा आमचे परमपूजनीय महेशजी महाराज भगुरे गुरुजी, त्यांच्या सोबतीला ज्यांनी चाल म्हटली भजनमूर्ती नागनाथ महाराज, आपल्याच तालुक्याचं वैभव हरिभक्तीपरायण आमचे नवोदित कीर्तनकार विकास महाराज, गावातील सर्व भजनी मंडळ आहे. या गावचं भूषण आणि अतिशय गोड व्यक्तिमत्व आता येताना मंडलिक बाबांनी ज्यांच्याबद्दल मला फार कौतुक करून सांगितलं अशा आमचे संतोषजी महाराज दीक्षित महाराजांची नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्था या गावात आहे. ही सर्व नव्या पिढीतील येणारी वारकरी संप्रदायाचे कुणी गायक असतील, कुणी वादक असतील, कुणी कीर्तनकार असतील, ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांचा पखवाज या ठिकाणी उजव्या हाताला ऐकत आहात. गुरुजींच्या गळ्याला सरस्वती मातेने हात लावला तसे यांचा बोटाला लावलेला आहे, यांच्या बोटाला हात लावलेला आहे. तुम्ही नाही वाजवत बरं, सरस्वती माता वाजवते तुमच्यात अक्षरशः. किती नजाकतीत महाराज त्या पखवाज क्षेत्रातल्या, आणि त्या आमच्या अनिल महाराज टेकुडे यांच्याकडून ऐकायला मिळतात. मी त्यांना या क्षेत्रातला मास्टर पखवाज वादक म्हणत असतो बरं का सुनील भाऊ. अतिशय सुंदर. आणि मलाही भूषण आहे आमच्या नगर जिल्ह्याचा वाघ येते. आदरणीय आमचे सुनील भाऊ या ठिकाणी तेही उपस्थित आहेत. कापूस सोडगावला मागे कीर्तनाच्या निमित्ताने त्यांच्याकडे झालं होतं. 2 यूट्यूब चॅनल आहेत. जे चांगलं वाटेल तेच फक्त जरा एडिट करून व्यवस्थित पाठवा बरं, तुमच्यावर सध्या जबाबदारी आहे. माऊली ना, हां मग काय आपलंच काम आहे. सगळ्या माझ्या माता माऊल्या, पुरुष मंडळी, गावातील सर्व कार्यकर्ते अतिशय उत्साही आहेत. अतिशय सुंदर जय्यत मिरवणूकही झाली आणि अशा आनंदोत्सवामध्ये आपण सगळेजण आज आहोत. संत श्रेष्ठ सावता महाराजांचा संजीवन समाधी सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. अगदी वेळेत मला थांबायचे. 11 वाजता सुरुवात झाली, 1:01च्या अगोदर मी थांबणार आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबरायदी जी संत मंडळी महाराष्ट्रात काम करते त्या काळात संत श्रेष्ठ सावता महाराजांचं एक अग्रगण्य नाव आहे. महाराष्ट्राच्या 18 पगड जातीत एक संत माऊलींनी तयार केले आणि म्हणून प्रत्येक संतांनी आपल्या यातीचा स्वाभिमान आणि आपल्या व्यवसायाचा परिचय लोकांना करून दिलेला आणि प्रत्येकाला आपल्या जातीचा स्वाभिमान असावा. स्वाभिमान न संडी स्वजातीचा. खरं म्हणजे आज जात शब्द आला की तो तसा चेष्टेचा आजच्या काळात. जातीचा स्वाभिमान वेगळा आणि अभिमान वेगळा. स्वाभिमान काय करतो, आपल्या कुळाचा जो काही आचार आहे तो व्यवस्थित सांभाळतो. त्याला कळतं की माझ्या साधू संतांनी, माझ्या संस्कृतीने, माझ्या परंपरेने मला काही दिशा दिलेल्या आहेत, मला त्याच्यात जगायचंय. स्वाभिमान चांगला आहे, संतांनी सुद्धा त्याला मान्य केलंय. पण अभिमान घातक आहे. अभिमान काय करतो, अभिमान मीच मोठा आहे आणि बाकीच्या जातीची निंदा करतो, बाकीच्या जातीचा द्वेष करतो. आणि म्हणून आजच्या काळात जरी जात हा शब्द चेष्टा मस्करीचा झालेला असला, निंदेचा झालेला असला, तरी तत्कालीन परिस्थितीमध्ये मात्र जातीचा स्वाभिमान सगळ्या संतांनी अभिव्यक्त केला. विठ्ठल मी फार धाडस करून हे विधान आपल्या पुढ्यात बोललोय. आपण पहा, सगळ्या संतांनी आपल्या यातीचा आणि आपल्या व्यवसायाचा परिचय लोकांना करून दिलेला आहे. का? आपण कोणत्याही घरात जन्माला या, कोणत्याही कुळात जन्माला या, कोणत्याही जातीत जन्माला या, ते काही आपल्या हातात नाहीये. तत्र कर्म विपाकच त्रिविधा जात्यार्यू भोगा. आपली जात कोणती असावी, आपलं आयुष्य किती असावं, जात्यार्यू भोगा, आणि आपल्या आयुष्यात भोग किती असावेत हे आपण ठरवतच नाहीत. ते ऑलरेडी वरून ठरूनच आलेलं आहे. समाज व्यवस्था व्यवस्थित पद्धतीने चालावी, वर्णसंकरादी दोष होऊ नयेत, याच्याकरिता वेदांनीच जाती तयार केल्यात. विठ्ठल आणि म्हणून त्या जातीय व्यवस्था, समाज व्यवस्था व्यवस्थित चालाव्यात याच्याकरताच त्या तयार झालेल्या आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र
याच्या अनुषंगाने आपण सगळ्या जातीचा विचार करू शकतो. बर, म्हणून सगळ्या संतांनी आपल्या जातीचा स्वाभिमान सांगितलेला आहे. शिंपियाचे कुळी जन्म मज झाला, शिंपियाचे कुळी जन्म मज झाला, परी हेतू गुंतला सदाशिवी, परी हेतू गुंतला सदाशिवी. शिंपियाचे कुळी जन्म गुंतला सदाशिवी, परी हेतू गुंतला सदाशिवी. शिंपियाचे कोळी जन्म माझा शिंपियाचे कुळी जन्म माझा, कोळी जन्म कुळी जन्म माझा. शिंपियाचे कोळी जन्म माझा परी हेतू सदाशिवी, परी हेतू कालच प्रेमश्रोमणी नामदेव महाराजांचा सोहळा झालेला आहे. शिंपियाचे कुळी जन्म मज झाला, परी हेतू गुंतला सदाशिवी, रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी, आरानुक जीवी नव्हे माझ्या, मी शिंप्याच्या कुळात जन्माला आलो आणि तिथं शिवणकाम करणं हा माझा व्यवसाय. नामदेव महाराज आपली जात आणि आपला व्यवसाय लोकांना सांगायला अजिबात लाजत नाही आहेत. मला रात्री पण शिवणकाम करायचंय, दिवसा पण शिवणकाम करायचंय. आता हा व्यावहारिक अर्थ आहे. पारमार्थिक रूप काय याचं? का मला रात्री सुद्धा भगवत चिंतन करायचंय, दिवसा सुद्धा भगवंताचं चिंतन करायचंय. सतत भगवंताचं नामचिंतन करण्यात मी गुंतलेलो आहे. त्याच्यासाठीच मी शिंपेच्या कुळात जन्माला आलो. हे रूपक आहे त्याचं. बरं, कुलालाचे वंशी जन्मले शरीर, तो गोरा कुंभार, तो गोरा कुंभार हरी भक्त. कुलालाचे म्हणजे कुंभाराच्या यातीत माझा जन्म झाला असं कोण म्हणतं? गोरोबा काका. काय काम करत होतात आपण तिथं? मडके घडवण्याचं काम मी केलं. कच्चे मडके कोणते, पक्के मडके कोणते, हे घडवण्याचं काम मी केलं, गोरोबा काका म्हणतात. आता व्यवहारातलेच फक्त मडके गोरोबा काकांनी घडवलेत असं नाही, तर परमार्थातले सुद्धा कच्चे मडके कोणते बाजूला काढलेत आणि पक्के मडके कोणते हे आपल्याला दाखवून दिलंय. अर्थात ही रूपकच आहे. बर, सेना महाराज म्हणतात, देवा नाभियाची वंशी जन्म दिला ऋषिकेशी, त्याप्रती पाळावे धर्माशी. मी ज्या याती जन्माला आलो तिथलं काम मला अचूक करायचं होतं. आम्ही वारीक हजामत करू बारीक. समोरच्याच्या डोक्यातला मळ काढत असताना तो फक्त नुसता केसाचाच मळ नाही काढला, तर त्याच्या डोक्यातली घाण पण आम्ही काढली. अंतरंगातली जी घाण आहे ती पण काढण्याचं काम आम्ही केलंय. म्हणजे हेही रूपकच आहे. बर, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. तुझ्या नामाचा व्यवहार, तुझ्या नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा मी तुझा सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार, तुझ्या नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. देवा तुझा मी सोनार, तुझे नामीचा व्यवहार. सोनार काय करतात? शुद्ध सोनं कोणतं, भेसळीचं सोनं कोणतं, याचं अचूक परीक्षण एक सोनारच करतो ना. नरहरी महाराज म्हणतात, हे व्यवहारातलं तर सोनं तर मी ठरवलंच,
पण परमार्थातलं सुद्धा शुद्ध सोनं कोणतं आणि भेसळीचं सोनं कोणतं याचं परीक्षण मी केलं. हाही अभंग रूपकातलाच आहे. बर, तुकोबारायांकडे आपण या. कुणबियाचे वंशी घातले जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसी. देवा, तू आम्हाला कुणबियाच्या घरात जन्माला घातलं, त्यामुळे आम्हाला संस्कृत कशी येईल, असं सगळ्या संतांनी आपल्या यातीचा, आपल्या व्यवसायाचा परिचय लोकांपुढे मांडला. तसं आज प्रेम शिरोमणी संत श्रेष्ठ सावता महाराज सुद्धा आपलं कर्म आणि आपला व्यवसाय सांगायला अजिबात लाजत नाहीयेत. अगदी स्वाभिमानाने सावता महाराज बोलतात अभंगाच्या पहिल्या चरणात. आमुची पहिल्या चरणात संत श्रेष्ठ सावता महाराज म्हणतात, आमुची माळियाची जात शेत लावू बागायत. आमची जात माळियाची असल्यामुळे बागायत शेती करणं हा आमचा मुख्य व्यवसाय आहे. खरं तर वारकरी संप्रदाय हा वेद प्रणित संप्रदाय असल्यामुळे जातीपातीची बंधन हा संप्रदाय पाळत नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णयतो ऐसा वेदशास्त्रे. आणि जर कुणी संतांची जात बघायला गेला तर महाराज स्वतः म्हणाले, तुकोबराय भोगितो पतन कुंभपाक. वैष्णवांची याती मानिजो आपण, संतांची जात बघू नये असं आपलं संत वाङ्मय सांगतं. नदीचं मूळ आणि साधूचं कुळ बघू नये. साधू कोणत्याही जाती जन्माला येऊ द्या, त्याच्या कुळाकडे फार लक्ष देऊ नये असं आपलं संत वाङ्मय असताना सुद्धा संत महापुरुषांना समाजाला काही दिशा द्यायची आहे. तुम्ही ज्या घरात जन्माला आला, ज्या कुळात जन्माला आला, त्याचा स्वाभिमान धारण करून तिथलं कर्म करायला लाजू नका. कारण ते आपल्याला परंपरेने आलंय. ही व्यवस्थित पद्धतीने समाजाला मांडण्याकरता संतांनी मी आतापर्यंत जेवढी प्रमाण आपल्याला सांगितली, नामदेव महाराज काय म्हटले, नरहरी महाराज काय म्हटले, सेना महाराज काय म्हटले आणि आज सावता महाराज काय म्हणतात, हे स्वाभिमानाने सावता महाराज बोलतात. हा अभिमान नाहीये. कारण मी अगोदर विधान केलं, अभिमान धारण करणारा, जातीचा अभिमान धारण करणारा, त्याचा आजपर्यंत कधी उद्धार झालाय का? वर्णाभिमाने कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून माझा पाशी, ऐसे द्या सांगून माझा पाशी.
झाले पावन. आपल्या वर्णाचा अभिमान धारण करून कोणी पावन झाले का? तर नाही, हे त्याचं उत्तर आहे. अर्थात हे या काळातल्या लोकांच्या खरं तर लक्षात आलं पाहिजे. हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवणं वगैरे हे काम वारकऱ्याचं नाहीये. ते बाकीच्या लोकांचं, ते त्यांच्या स्वार्थापोटी, आपल्याला त्याचा विस्तार करायचा नाही. पण आपल्या कर्माचा आणि व्यवसायाचा परिचय लोकांना व्यवस्थित पद्धतीने व्हावा, त्याच्यात कोणीही लाज बाळगू नये, हे व्यवस्थित पद्धतीने लोकांना समजावण्याकरिता पारमार्थिक लोकशाहीचा पाया या संतांनी रचला. त्याच्यात सावता महाराज आहे. नाही तर मग ज्ञानोबा आहे तर ब्राह्मण पुत्र आहेत. नामदेव महाराज शिंप्याच्या जातीत जन्माला आले. गोरोबा काका कुंभार आहेत. नरहरी महाराज सोनार आहेत. हृदयास महाराज चांभार आहेत. सावता महाराज माळी आहेत. आणि या सगळ्या संतांनी एकत्र येऊन वारकऱ्याचं एक वेगळं धर्मपीठ उभा केलेलं आहे. आणि त्या सगळ्यांनी सांगितलंय, आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन सगळ्या जगाचा उद्धार करायचा आहे. हे धर्मपीठ फक्त आमच्या वारकऱ्याचंच आहे महाराज. आणि म्हणून महाराजांनी व्यवहारातल्याही लोकांना समजून देण्याकरता आणि पारमार्थिक पद्धतीने लोकांना समजून देण्याकरता या अभंगाचं रूपक केलंय. म्हणून आमुची माळियाची जात. रूपक शब्द असा आहे का त्याच्यात शब्द वेगळे असतात आणि अर्थ वेगळा असतो. मी अगदी सोपं करतो. एका शेतकऱ्याकडे 2 बैल होते. आपण शाळेत असताना कोडे खेळायचो ना, त्याच्यातलं एक कोडं. एका शेतकऱ्याकडे 2 बैल होते. त्याच्यातला एक बैल विकला आणि एक मेला. खाली किती राहिले? हा, एक मेला आणि एक विकला. खाली किती राहिले? काहीच नाही राहिलं ना सर. एक शिल्लक राहिलाय. कसं काय? कारण तो एक मेला नाहीये. मग एक मेला एक विकलाय, म्हणजे मे तारखेला एक विकलाय, खाली एक शिल्लक राहिला. हे जसं कोड आहे तसा हा अभंग आहे. अजून विचारतो बघा. घंटी वाजवतो पण पुजारी नाही आणि पैसे घेतो पण भिकारी नाही. कोण? सुनील भाऊ कंडक्टर आहे की नाही? कोड 150 रुपये देऊन डोक्यावर घे. काय? पावसाळ्यातली छत्री. लाल आहे पण फुल नाही, कृष्ण आहे पण देव नाही, आड आहे पण पाणी नाही, वाणी आहे पण दुकान नाही. कोण? लाल कृष्ण आडवाणी. हे जसे कोडे शाळेत आपण शिकायचो तसे काही अभंग कोड्यातलेत महाराज, लक्षात ठेवा. मुद्दाम हा अभंग मी तुम्हाला व्यवस्थित मांडतोय आपल्या पुढे. किती गोड अभंग आहे संतांचे. आरीवरी आर रे, पिंपळावरी पार रे, खाली कुंभारवरती चाक भोवे रे, नाथांच्या घरची उलटीच खून, पाण्याला मोठी लागली तहान, आकाने केळे चिकना मातू, कुरुळा धनी मुरुळा दिनी, चलुवाने चलुवाने पंढरी राया चलुवाने. ऐकलंय का कधी अभंग? माऊलींचा कानडी भाषेतला अभंग आहे. असे कित्येक अभंग आपल्याला संत वाङ्मयात बघायला मिळतात, जे रूपकातून तयार झालेत, ज्याचा शब्दार्थ वेगळा आणि लक्षार्थ वेगळा. विठ्ठल तसा हा अभंग रूपकातला आहे. व्यावहारिक अर्थ, आमची माळियाची जात आहे, बागायत शेती करणं हा आमचा मुख्य व्यवसाय आहे. तसंही महाराष्ट्र हा मुळात शेतकऱ्यांचाच देश आहे. इथली शेती अतिशय समृद्ध आहे. निसर्ग पाहिजे तितका साथ देत नाही, तो भाग वेगळा आहे. पण तरी सुद्धा आमचा शेतकरी अतिशय कसून शेती करतो. एवढा सगळा महाराष्ट्र जरी शेती करत असला, पण नीटनेटकी आणि फळा फुलांनी बहरलेली शेती मात्र माळ्याचीच असते. विठ्ठल त्यामुळे अतिशय चांगली शेती कशी करावी ते आमच्याकडून लोकांनी शिकावं. आम्ही बागायत शेती करतो. आमुची माळियाची जात, शेत लावू बागायत. व्यावहारिक अर्थ. पारमार्थिक अर्थ काय? अखंड बागायत शेती करणं, याचा अर्थ अखंड परमार्थ करणं. आम्ही जी परमार्थाची शेती करतोय, परमार्थ शेतीतली मशागत करतोय, ती कधी कधी नाही करत, मग ती अखंड बागायत करतोय. बागायत शेती म्हणजे पाण्याखालची शेती, आणि जिरायत शेती म्हणजे कोरडवाहू, आला पाऊस तर शेती, नाहीतर शेती नाही. जिरायत शेती म्हणजे
आयती पंढरपूरला जीप निघाली तर पंढरपूर, नाही तर घरीच. याला जिरायत शेती म्हणा. या वर्षी सप्त्यातली कीर्तन ऐकली मग थेट पुढच्याच वर्षी, याला जिरायत शेती म्हणा. आणि बागायत शेती म्हणजे काय? सकाळी पहाटे उठला, काकडा झाला, विष्णू सहस्रनाम झाले, पारायण झालं, दुपारचं गाथा भजन, थोडी विश्रांती, प्रसाद झाल्यानंतर पुन्हा हरिपाठ, पुन्हा कीर्तन, हे अखंड ज्याचं चालतं त्याला म्हणायचं बागायत शेती. विठाल सावता महाराज म्हणतात आमची जी शेती आहे ना ती अखंड बागायतच आहे, म्हणून बागायत शेती आम्ही केली. मग ही का केली तुम्ही? कारण आमची जातच माळ्याची आहे. माळ्याची शब्दाचा अर्थ आता रूपकातून आपण असा घ्या, आमची माळकऱ्याची याती आहे, आमची वैष्णवाची याती आहे, आमची वारकऱ्याची याती अशी आहे. तर आम्ही अखंड बागायत शेती करण्याकरताच इथं जन्माला आलोय. आता कीर्तनात पण इथं 4 जाती आहेत. तुम्ही एकमेकाकडे लगेच बघू नका. टाळकरी ही एक जात आहे, पखवाज वादक ही एक जात आहे, तुम्ही श्रोते ही एक जात आहे, आणि मी कीर्तनकार ही एक जात आहे. हे जातीच आहेत ना महाराज. जाती शब्द इतका उंचीच आहे, इतक्या खाली लोकांनी का आणला? विठाल ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याच्या मुखात भगवंताचं नामचिंतन आहे, ज्याच्या कपाळाला टिळा आहे, तो कोणी जरी असला, कोणत्याही कुळातून धर्मात जन्माला असला तरी तो माझ्या जातीचा आहे, असं तुकाराम महाराजांचा स्वाभिमान आहे ना. आणि तेच मला पुन्हा पुन्हा भेटावेत अशी अपेक्षा तुकोबाराय करतातच ना महाराज. माझी जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. मग काय तुकोबाईने त्याला कंपाऊंड केलंय का? फक्त एका विशिष्ट यातीतलेच लोक मला भेटले पाहिजेत? अजिबात नाही. सावता महाराज सुद्धा आपल्या विशिष्ट कंपाऊंड मध्ये बोलत नाही, हे लक्षात घ्या. त्यांची सुद्धा तेवढी प्रगल्भता आहे, तेवढी उंची आहे. जेवढ्या लोकांमध्ये वारकरी तत्व जोपासलेलं आहे ते सगळे माझ्या जातीचे आहेत. म्हणून माझी माळी याची जात असा शब्दच नाही, आमूची माळी याची जात आहे, आमूची माळी याची जात. आता इथं आपण जेवढे बसलो ना, लक्षात ठेवा, तुम्ही कोणत्याही जातीतले असा, मी कोणत्याही जातीतला असा, पण आपण आता सगळे जेवढे आहोत इथं, हे आपण सगळे आमूची माळी याची. विठाल साधू संतांनी ही व्यापकता दिली आहे, आपण त्याला संकुचित करत चाललेलो आहे. म्हणून फार गोड अभंग आहे तुकोबाराय सावता महाराजांचा. शेतलाऊ बागायत, बागायत शेती कसं करावी हे आमच्याकडून लोकांनी शिकावं. अर्थात व्यवहारातली शेती कशी करावी हे सांगण्याकरता सावता महाराजांचं पृथ्वी तलावरती येणं आहे असं मला अजिबात वाटत नाही. कारण पारमार्थिक शेतीच लोकांकडून करून घेण्याकरता त्यांचा अवतार आहे. तेवढंच सांगण्याकरता ते आले. ते काही कृषी विभागात काम करत नव्हते, पण परमार्थाची शेती, परमार्थाची मशागत कशी केली पाहिजे हे शिकवण्याकरता ज्ञानोबाराय आले, तुकोबाराय आले, नाथ महाराज आले, नामदेवराय आले, तसं सावता महाराज आले आणि या संतांनी बागायत शेती लोकांना शिकवली. बर, आता ही बागायत शेती करण्याकरता महाराज तुमच्याकडे कोणकोणत्या साधनाचा वापर केला? दुसऱ्या चरणात आम्हाती मोठनाडा, आम्हाती मोठनाडा, आम्हाती मोठनाडा, आम्हाती मोठनाडा, आम्हाती मोठनाडा.
चरणात सावता महाराज म्हणतात, अमाहाती मोठ नाडा पाणी जाते फुलं झाडा. भक्तीची शेती चालू आहे, पारमार्थिक शेती चालू आहे. त्यामुळे ती शेती करण्याकरता कोणत्या साधनाचा वापर केला? सावता महाराज म्हणतात, मोठ आणि नाडा या दोन साधनांचा वापर आम्हाला करावा लागला. खरं म्हणजे आता नव्या पिढीला मोठही माहिती नाही, नाडा पण माहिती नाही. बाबा तुम्हाला माहिती असेल, जुन्या काळात विहिरीतलं पाणी शेंदण्याकरता मोठा असायचा. आता नवीन लोकांना फक्त पाईपलाईन माहिती आहे किंवा ठिबक माहिती आहे. जुन्या काळात मोठाने पाणी शेंदावं लागायचं. मला पण माहिती नाही बरं, मी अगदी प्रामाणिक सांगतो. मी फक्त असं वाचलंय, ऐकलंय. आणि ते पाणी त्याच्यातून शेंदून मग ते आपल्या शेतीला पाणी द्यावं लागायचं. व्यावहारिक शेती करण्याकरता जसं त्या मोठ आणि नाडाचा वापर करून पाणी शेंदून झाडांना द्यायचं, पिकाला द्यायचं, पारमार्थिक शेती ज्याला करायची आहे त्याच्या शेतीकरता सुद्धा जे पाणी द्यायचं ते देण्याकरता दोन साधनाची आवश्यकता आहे. मोठ कोणती आणि नाडा कोणता? तर ज्ञानरूपी मोठ आहे आणि वैराग्यरूपी, या दोन शब्दाचा विचार मी आपल्या पुढ्यात मांडतोय. ज्ञानरूपी मोठ आहे आणि वैराग्यरूपी नाडा आहे. पारमार्थिक शेती ज्याला करायची त्याला ज्ञानाशिवाय ती शेतीची मशागतच करता येत नाही. मी ज्या संप्रदायात जगतोय, ज्या देवासाठी माझा परमार्थ चाललाय, मग माझा देव कोण, माझे संत कोणते, माझे ग्रंथ कोणते, माझा संप्रदाय कोणता, त्या सगळ्याची बंधनं मला व्यवस्थित पाळता येतात का? जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेने पथ्य सांभाळावी. हे सगळं करत असताना मला पथ्य कोणतं, मला कुपथ्य कोणतं, माझ्याकडून दुसऱ्याचं द्रव्य हरण तर होत नाही ना. की तुले करी भल त्या परी, परद्रव्य परनारी सांडोने अभिलाषांतरी वर्ते व्यवहारी सुखरूप. ही या संप्रदायातली कुपथ्य आहेत, ती जाणीवपूर्वक मला टाळली गेली पाहिजेत. त्याच्याशिवाय मला पारमार्थिक शेती करता येणार नाही. आणि हे व्यवस्थित पद्धतीने कळण्याकरता आपल्याला काय लागेल? ज्ञान लागतं. मी कुणी जीव नाहीये, मी साक्षात भगवद अंश आहे. माझ्या आत्मस्वरूपाचं मी ज्ञान करून घ्यावं आणि मग मला भगवत स्वरूपाचं ज्ञान होईल. हे ज्ञान जोपर्यंत नाही तोपर्यंत या बागायत शेतीला पाणी घालता येत नाही. विठ्ठल त्याच्यात ज्ञान वेगळं आणि दीड शहाणे पण वेगळं. सध्या ज्ञानापेक्षा दीड शहाण्यालाच ऊत आलाय. येतं कमी, शायनिंगच ज्यादा. आता अनिल महाराज, आमचे संतोष महाराज इतकं गोड वाजवतात, पण त्यांच्या चेहऱ्यावरची सात्विकता पाहिली की बरं वाटतं. नाही तर सध्या वाजवणं कमी, केसच ज्यादा उडतात. म्हणजे माझी टीका नाही कोणावर, हा दीड शहाणेपणा आहे. वर्तमान फार कठीण आहे महाराज. बरं, बोलायची अजिबात व्यवस्था नाही सुनील भाऊ, फार कठीण काळ चालू आहे. एक बाई तिच्या नवऱ्याला घेऊन एसटीने प्रवासाला निघाली, शिर्डीतून बसली, नगरला चालली होती. कंडक्टर आली तिथं, तिकीट 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 आले सगळे, हाफ तिकीट पण आले आता कीर्तनाला. बसा बसा बसा. विठ्ठल आणि ते दोघं येऊन बसले. कंडक्टर आले, म्हणले तिकीट. त्या बाईने सांगितलं, म्हणली एक फुल आणि एक हाफ. कंडक्टर म्हणले एक फुल एक हाफ कोणाचं? हाफ कोणाचं आहे म्हणले. तिने सांगितलं माझं फुल आहे आणि यांचं हाफ. कंडक्टर म्हणले यांचं हाफ का? तिने सांगितलं कारण ते हाफ मॅड आहेत म्हणून त्यांचं हाफ. नाही कळलं? माझं फुल द्या आणि हे हाफ मॅड असल्यामुळे यांचं हाफ द्या. आता कंडक्टरच होता तो महाराज. अशा हजारो लोक रोज त्याची एसटीतून उतरतात. त्याच्या लक्षात आलं, तो म्हणला बाई तरी पण तुम्हाला 2 फुल घ्यावी लागतील. बाई म्हणले असं कसं काय? माझं फुल आणि हे हाफ मॅड आहेत म्हणून यांचं हाफ. नाही म्हणले तरी तुम्हाला 2 फुल घ्यावी लागतील. अहो म्हणले असं कसं काय? त्यांनी सांगितलं कारण तुम्ही 1.5 शहाणे आहेत आणि त्यांचं हाफ मिळून 2. विठ्ठल परमार्थामध्ये सुद्धा महाराज आज ज्ञान फार कमी होत चाललंय. विद्या अल्पपरी गर्भ शिरोमणी मज हुनी ज्ञानी कोण होय. आज आमचे भगुरे गुरुजी उपस्थित आहेत. मला आनंद वाटतो सांगाय. आता मी असेल, अनिल महाराज असेल, संतोष महाराज, इथे जेवढे आमचे महाराज लोक, आम्ही लहान लहान होतो तेव्हा ते आळंदीतले त्या काळात हजारो विद्यार्थी त्यांच्याकडे शिकायला असायचे. आणि अतिशय सुस्वभावी, अतिशय छान पद्धतीने वारकरी संप्रदायाचं अध्ययन करून अध्यापन आजपर्यंत ते करतायत.
आणि एवढं करत असताना सुद्धा आजही ते विद्यार्थी अवस्थेत आहेत. हे ज्ञान आहे, लक्षात ठेवा, हे ज्ञान आहे. पण काहीच येत नाही. त्याला वाटतं इम्प्रेशन लोकांवर पडलं पाहिजे. तसं कसं पडेल इम्प्रेशन? आपल्यात नाही तर पोऱ्यात येणार कसं? म्हणून अगोदर आपण व्यवस्थित पद्धतीने ज्ञान मिळवावं, आपल्या कलेतलं मिळवावं, आपल्या क्षेत्रातलं मिळवावं. पण महाराज, आपण किती मोठं झाल्यानंतर आपण आकाशापेक्षा मोठं व्हावं आणि आपले पाय जमिनीला राहावेत. विठाल त्यामुळे आजचा फार योग चांगला जमला आमचा. इतकी चांगली सोजवळ मंडळी माझ्या पुढे. नाहीतर परिस्थिती, मी एकाला म्हणलं, तू एवढी शायनिंग का मारतो? तुझ्याकडे नेमकं असं आहे काय? अनिल महाराज तो मला, आपलं काय महाराज, मी लात मारीन तिथं पाणी काढीन. मी म्हणलं, तुझ्या लाथीनं जर पाणी निघालं असतं तर बोरच्या गाड्या कशाला बोललेल्या असत्या? आपण थांबायलाच तयार नाहीत महाराज लोक. एकाच्या स्कॉर्पिओ गाडीवर लिहिलं होतं, भाऊंशी वाकडं तर नदीवर लाकडं. म्हणलं, भाऊला पण लाकडतच न्यायचंय. कोण आहेत महाराज आपण या जगात? किती क्षुल्लक आहोत आपण, हे आपल्याला कळत नाही. हे आपलं अज्ञान आहे. विठाल मला परमात्म स्वरूप प्राप्त करायचंय, याला ज्ञान म्हणा. मग बाकी जगात जेवढं काही आहे ना, ते ज्ञान नाही. लक्षात ठेवा, ते विज्ञान आहे. ते विज्ञान आहे. आम्ही डॉक्टरकीचा अभ्यास करू, इंजिनिअरिंग करू, वकिलीचा करू, जगातलं जेवढं काही ज्ञान वाटतं आपल्याला, ते सगळं विज्ञान आहे. कारण ते पोट भरण्याचं ज्ञान आहे. आणि या जगात अध्यात्म हे खरं ज्ञान आहे, बाकीचं सगळं विज्ञान आहे. आणि विज्ञान ज्याला सत्य वाटतं ते अज्ञान आहे. विठाल अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एत ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा. अर्जुना, भगवत स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याकडे ज्याचं लक्ष आहे ते खरं ज्ञान आहे. विज्ञान खरं ज्ञान नाही. याचा अर्थ विज्ञान आम्हाला मान्य नाही असं नाही. अगोदर आम्हाला विज्ञानही शिकायचंय. कारण विज्ञान शिकल्याशिवाय आम्हाला पुढे ज्ञानाकडे जाताच कसं येईल. पण विज्ञानच सत्य आहे असं मानणं म्हणजे शहाणपण नाही, ते अज्ञान आहे. आजही विज्ञानाला काही गोष्टीची उकल होतच नाही. माझ्या शरीरात जीव आहे, तुमच्या पण आहे. आजपर्यंत कोणत्याही हॉस्पिटलला जा, विचारा डॉक्टरांना, सर जीव शरीरात नेमका आहे कसा? आजपर्यंत कोणत्या सर्जरीत सापडलाय का? ज्या शरीराचा कारभार सगळं मन चालवतं, ते मन आजपर्यंत कोणत्या सर्जरीत, ऑपरेशन मध्ये सापडलंय का? तर नाही, हे त्याचं उत्तर आहे. आपण जे जेवण करतो त्या जेवणापासून आपल्या शरीरात रक्त तयार होतं. ते कसं होतं अजूनपर्यंत विज्ञानाला कळालेलं नाही. या पृथ्वीवर 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. सर बरोबर सांगतो ना? 29% जमीन आहे, 71% पाणी आहे. मग मला सांगा, पाणी जास्त आहे का जमीन जास्त आहे? पोरांनो, काय जास्त आहे? पाणी जास्त आहे. आता जास्त पाण्यात जर आपण थोडीशी जमीन टाकली तर विरघळली पाहिजे ना? पाणी जास्त आहे ना, विरघळली पाहिजे ना? पण ती आजपर्यंत विरघळलेली नाही. हे आम्हाला अजून कोड नीट कळत नाही. याला अध्यात्म म्हणतात. विठाल म्हणून विज्ञानच सत्य आहे असं जे मानतात ते त्याचं अज्ञान आहे. विज्ञानाच्याही पुढची जी पायरी आहे त्याला ज्ञान म्हणा. आम्हाला ज्ञान आणि विज्ञानाचा समन्वय करून चालावं लागतं. मी बोलतोय शब्द जरी आता अध्यात्मातले असले, पण तुमच्यापर्यंत जे पोचतायत हे विज्ञानातून पोचतायत. सुनील भाऊंचा हा जो माईक आहे ना, तुमचाच आहे ना? तुमचा नाही आहे, लोखंडाचा आहे. आपल्या नगर जिल्ह्यात महाराज हे एक युनिक साऊंड सिस्टम वाले आहेत. जेवढा माईक त्यांचा सुंदर, तेवढा त्यांचा स्वभाव सुंदर. कीर्तनकाराची काळजी कशी घ्यावी, किती फोन लावले पाहिजेत, प्रसादाची व्यवस्था कधी विचारली पाहिजे, काय विचारलं पाहिजे, हे आमच्या सुनील भाऊंना बरोबर माहिती आहे. मी जे बोलतो हे शब्द अध्यात्मातले आहेत, पण माईक हे विज्ञान आहे. आणि ज्ञान आणि विज्ञानाचं समन्वय करून चालावं लागतं. मुद्दा माझा इतकाच आहे, पारमार्थिक शेती ज्याला करायची त्याच्याकडे ज्ञान पाहिजे. सावता महाराजांकडे ते परिपूर्ण आहे. म्हणून आम्हा हाती मोठ आणि आम्हा हाती नाडा. नाडा शब्दाचा अर्थ आहे वैराग्य. फक्त ज्ञानावर परमार्थ होत नाही, तर त्याला जोड वैराग्याची लागते. आणि वैराग्याशिवाय ज्ञान टिकत नाही. विरक्ती वाचुनी कही ज्ञानासी तगणेच नाही, हे विचारुनी ठाई ठेविले देवे.
वैराग्याशिवाय ज्ञान टिकत नाही. ज्ञान आणि वैराग्याचा समन्वय आहे. बरं, मग वैराग्य कधी येईल? त्याच्यातलं तंतोतंत आम्हाला ज्ञान झाल्याशिवाय वैराग्य येत नाही. जे विषय रांधिली रस सोये, जे तो जेवणारा ठाऊकी होये, तै तो ताटची सांडूनी जाय जे आपरी, तैसे संसार या समजता. जे जाणी जे अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. एखादा माणूस जेवायला बसला आणि त्याला सांगितलं का हो तुम्ही ज्या ताटात जेवता ना त्या ताटात कुणीतरी विष आणून टाकले, जेवण करील का होतो? तै तो ताटची सांडूनी जाय. का? त्याच्यात विष आहे. आणि मग विष खाऊन कोणी मारायला तयार होईल का? नाही. तैसे संसार या समजता. तसं संसारातले विषय भोग, जगातले विषय असतील, जगातले कोणतेही व्यसन असतील, याच्यात माझ्या जीवनात दुःख येणार आहे, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. याचं ज्ञान जोपर्यंत नाही तोपर्यंत माणूस बाजूला येत नाही. आणि म्हणून वैराग्य आणि ज्ञानाचा समन्वय पाहिजे. पारमार्थिक शेती ज्याला करायची त्याला ज्ञान आणि वैराग्याचे आधार पाहिजेच, त्याच्याशिवाय ते ज्ञान तग धरीत नाही. सावता महाराजांना याचं परिपूर्ण ज्ञान असल्यामुळे ते काय झालं, नामदेव महाराज संतांच्या सभेत कच्चं मडकं ठरले. आणि कच्चं मडकं ठरल्यानंतर देवाकडे गेले, रडायला लागले. म्हणले देवा, त्या सगळ्या लोकांनी मला कच्चं मडकं ठरवलंय, देवा कर काहीतरी. मी रागावलो त्यांच्यावर. भगवंतांनी सांगितलं नामा तू जरा शांत हो. म्हणलं काय शांत हो? मी कच्चं मडकं आहे, मी ओळखत नाही तुला, मला परमार्थ कळत नाही. आणि हीच अडचण असते बरं का, हीच अडचण असते. नामदेव महाराजांच्या बाबतीत घडलं. देवाने सांगितलं नामा तू थोडं जरा शांत हो. तू ज्यांची तक्रार घेऊन आलाय मी त्यांच्यावर अपील करू शकत नाही, नो अपील. नामदेवराव म्हणले देवा मी करू काय? म्हणले नामा खरंच तुला आता हे लक्षात येत नाहीये का, तुला अजून पाहिजे तेवढं ज्ञान झालेलं नाहीये, तू खरंच मला ओळखू शकत नाही. म्हणले असं कसं काय? तू ये म्हणले कधी पण माझ्या समोर, कसाही ये आणि केव्हा ये कुठे ये, तरी सुद्धा मी तुला ओळखतो नाही. बघ नामा हेच तुला अजून कळत नाही. म्हणले नाही देवा मी ओळखतो तुम्हाला. ठीक आहे म्हणले. मग साक्षीदार कोण ठेवायचा आपल्या दोघात? आणि मग सावता महाराजांना बोलावलं. संतश्रेष्ठ सावता महाराज तिथं आले. नामदेव महाराज देवाला खरंच ओळखतात का याचे साक्षीदार सावता महाराज आहेत. गेले किनाऱ्यावर, चंद्रभागेच्या तीरावर गेले. अगदी छान निसर्गरम्य वातावरण होतं, एकांतात कोणी नव्हतं. नामदेव महाराज देवाची वाट पाहत होते, सावता महाराज साक्षीदार म्हणून उभे होते. आणि तेवढ्यात एक मलंग तिथं आला. अतिशय म्लान झालेला चेहरा होता, भिकाऱ्याचे सगळे अंगावरचे कपडे, आणि त्याच्या हातात एक छोटस कटोरा होता, एका हातात काठी होती, एक कुत्री होती. आणि त्या सगळ्याला घेऊन तो मलंग तिथं आला. नामदेव महाराजांनी बघितलं. म्हणले देवाची वाट पाहतो भिकारीच आला का रे? म्हणले तुला दुसरीकडे जागा नव्हती का, तू कशाला आला? त्याने सांगितलं बाबा आता मला जेवायचं, मला भूक लागली, आता मी इथं छान स्वयंपाक बनवणार आहे, जेवण करणार आहे, तुम्हालाही भूक लागली असेल तर तुम्ही पण माझ्यासोबत जेवा. त्याचा चेहरा पाहिला, त्याचे कपडे पाहिले, नामदेव महाराजांना किळस यायला लागली. म्हणले तुझ्यासोबत जेवण आपण नाही करणार बाबा. तेवढ्यात त्या मलंगाने त्या कुत्रीला बोलावलं. ती कुत्री जवळ आली आणि मलंगाने त्या कुत्रीचं दूध काढलं. आता ती कुत्री थोडीच होती, पिंपळसकर ती कुत्री नव्हती, ती कामधेनू होती. आणि तिचं दूध काढलं, त्या कटोऱ्यात दूध काढलं, आणि ज्या शिळ्या भाकरी होत्या ते त्याच्यात चुरल्या मलंगाने, आणि असा सुंदर काला केला. दूध काला इतका छान झाला, जे दूध काला खातात त्यांना माहिती आता. आणि इतका छान झाला, आणि त्या मलंगाने असा तो कुस्करला आणि सांगितलं या तुम्ही पण या, जेवा माझ्यासोबत. नामदेव महाराज म्हणले तू तुझं जेव, मला काही जेवायचं नाही. सावता महाराजांनी पाहिलं आणि म्हणले महाराज तुम्हाला भूक लागली का? मलंग विचारतो. म्हणले हो या, म्हणले मग जेवायला. सावता महाराज तिथं गेले मलंगाच्या जवळ, त्या कटोरीतला सगळा दूध काला खाऊ लागले. नामदेव महाराज म्हणले सावता महाराज काही डोकं बिकं फिरलं काय तुमचं? अहो तो मलंग आहे, त्याचे कपडे बघा, त्याने त्या कुत्रीचं दूध काढलं आणि तुम्ही ते खाता. सावतोबा म्हणले तुला नसेल खायचं तर राहू दे, पण मला भूक लागली आहे चांगली, कारण 12 वाजून गेलेत. पुंड परिवाराने सुंदर प्रसाद दिलेला आहे, आता तुम्हाला भूक लागली मला माहिती आहे. आणि असा सुंदर प्रसाद मलंगाच्या हातचा सावतोबांनी खाल्ला. नामदेव महाराज रागावले, म्हणले थांबा तुमचं नाव सांगतो देवाला. ताड ताड गेले पांडुरंगाच्या जवळून, म्हणले देवा त्या सावता महाराजांना मला साक्षीदार ठेवला. अरे मलंगाचा कटोरीतला तो दूध काला खाल्ला त्याने, दूध कशाचं? कुत्रीचं. देव हसायला लागले. म्हणले देवा हसतो काय?
म्हणले नामा तू तर मला मोठ्या शहाणपणाने म्हणत होता, तू कधी ये, कुठे ये, केव्हा ये, मी तुला ओळखतो. म्हणले मग तिथं आलेला मलंग कोण होता? म्हणले कोण होता? अरे म्हणले मीच होतो. नामदेव महाराजांना ओळखलं नाही, पण सावता महाराजांना ओळखलं, म्हणून सावता महाराजांनी तो प्रसाद घेतला. हे सावता महाराजांचं ज्ञान आहे. विठाल हो. आणि ज्ञान आणि वैराग्याने परिपूर्ण ओथंबून भरलेलं जीवन सावता महाराजांचं आहे. आणि अशा संत श्रेष्ठ सावता महाराजांनी ज्ञान आणि वैराग्याला धारण करून आपली पारमार्थिक शेती या ठिकाणी फुलवली. आणि त्या पारमार्थिक शेतीला साधन वापरल्यानंतर फळ कोणतं लागलं? तिसऱ्या चरणात शांती शांती शेवंती फुलली शांती शेवंती फुलली शांती. त्यांच्या गळ्यातच शांती असं नाही, त्यांच्या स्वभावात पण तेवढी शांती आहे. त्यामुळे ती फुलली आहे. शांती शेवंती फुलली प्रेमे जाई जुई. आणि खरंच जबाबदार आहेत महाराज. अभंग गाताना जबाबदारच आहेत महाराज. सुंदर ते ध्यान म्हणायला आलात ना, जबाबदारीच आहे महाराज. नाही तर सुंदर ते ध्यान हो हो, अरे हो हो कुठून टाकलं त्याच्यात? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान करकटावरी, ठेवोनिया तुळसी हार गळा, कासे पितांबर आवडे निरंतर, हेची ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. हो. स्वर्गीय लता मंगेशकरांना विचारलं, दीदी हा सुंदर ते ध्यान अभंग तुम्ही इतका सुंदर का गायला? दीदी म्हणाल्या, वारकऱ्याची शिस्त आहे. सु आणि द आणि र मध्ये जेवढं अंतर, चाल सुद्धा तेवढी सुंदर. हे फिल्म सिटीतल्या लोकांनी सांभाळावं आणि आपल्या लोकांनी त्याची उल्लंघना करावी, हे केवढं दुर्दैव आहे महाराज आपलं. म्हणून शांती शेवंती फुलली. गुरुजी, पहिल्या चालीला तुम्ही जी चाल म्हणलात अभंगाला, मला वाटतं तीच चाल या अभंगाला सतत म्हणत राहावी. आमुची माळी याची जातला. आणि आता शांती शेवंतीला जी म्हणालात, ही सतत म्हणत राहावं. शांती. ह्या जबाबदाऱ्या ज्या दिवशी कळतात ना महाराज आपल्याला, त्याचा जो आनंद आहे ना, तो त्याच लोकांना कळतो. बाकी मार्केटिंगला वेगळंच आहे सध्या. विठाल माऊली तुकोबरे आपल्यावर हसू नयेत इतकं चांगलं आपण करत राहावं. बाकी तर काय सगळं आभाळ फाटलेलंच आहे. शिवायचं कोणी असा प्रश्न आहे. सगळीकडे काटेच विखुरलेले आहेत. आपली चप्पल चांगली घालावी पायात आणि व्यवस्थित चालत राहावं, एवढीच जबाबदारी आपल्यावर आता सध्या. बाकी काही नाही. परमार्थाची शेती करताना ज्ञान आणि वैराग्य नावाच्या दोन साधनाचा वापर उपयोग मी केला आणि परिणामी काय प्राप्त झालं? शांती आणि प्रेम हे दोन फळ मला मिळाले. एखाद्या माणसाकडे पैसे किती हे बघू नका, त्याच्या चेहऱ्यावर समाधान किती ते बघा.
समाधान आहे ना, मग तो झोपडीत राहू द्या. आणि असमाधानी आहे तो गगनचुंबी इमारतीत राहू द्या. त्याचा पैसा त्याला सुख देत नाही. तुमची संपत्ती तुम्हाला सुख देत नाही. तुमच्या अंतःकरणातलं भजन तुम्हाला सुख देतं. आणि म्हणून पारमार्थिक शेती केल्याचे परिणाम काय मिळतात, तर शांती आणि प्रेम मिळालं पाहिजे. गिळोनी ज्ञाते ज्ञाता ज्ञान ही मागवते, हारपे निरुते ते शांती पैगा. सगळं ज्ञान प्राप्त करून भगवत प्राप्तीपर्यंत पोचलेल्या साधकाला नंतर त्याच्या ज्ञानाचा अभिमानही बाजूला टाकावा लागतो, तेव्हा त्याला शांती मिळते. ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. शांती सोपी नाही महाराज. शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख. म्हणून ही शांती धरा. शांती हे सुख आहे महाराज. घरात शांतता, गावात शांतता, राष्ट्रात शांतता, जगात शांतता नांदावी, याच्यासाठी माऊलींचे, तुकोबऱ्यांचे, सावता महाराजांचे, गोरोबा काकांचे प्रयत्न आहेत. आज हे जे जग अशांत होत चाललंय, या जगाला जर शांत व्हायचं असेल, काळ कोणताही येऊ द्या, उत्तर फक्त संतांकडेच आहेत. विठ्ठल अचानक पाकिस्तानचे लोक आपल्यावर हल्ला करतात का? त्यांना तत्वज्ञान कुठे आहे? त्यांना माहिती नाही ना महाराज. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर, आपणची जाहला, आपणची जाहला. हे फक्त महाराष्ट्राकडेच आहे महाराज. हे जगात कोणाकडे नाही. आज युक्रेन आणि रशियाचं युद्ध हे आपण बघून आलोय. जगात काय काय चालू आहे सगळ्या घडामोडी आपल्याला माहिती आहेत. समस्या जगात कोणत्याही तयार होऊ द्या, पण उत्तर माऊली तुकोबऱ्यांकडेच आहेत. संतान सोडून कुठंच नाही. म्हणून परमार्थ का करायचा, त्याचं फळ शांती आहे. नाहीतर सगळं मिळवलं आणि सुखाचा समाधानाचा लवलेश त्याच्या चेहऱ्यावर नाही. काय मिळवलं तुम्ही? तुम्ही जे मिळवलं त्या सगळ्याला आग लागो. जे मिळवलं त्याचा काही फायदाच नाहीये. काय मिळवलं आपण? जीवनभर धन 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 करत राहिलेलं लोकांचं शेवटी निधन मिळालं काहीच नाही. काहीच त्याच्या हातात आलं नाही. ज्या दिवशी समग्र दुःख नाहीसं होईल आणि समाधानी व्हाल, त्याला म्हणायचं परमार्थाचं फळ. म्हणून शांती धरा. ती शांती मिळाली आहे आणि प्रेम मिळाले. मला देवाचं प्रेम मिळालं. अखंड देवाने माझ्यावर प्रेम केलंय, मी त्याच्यावर प्रेम केलंय. म्हणून सगळे लोक महाराष्ट्रातून, देशभरातून पांडुरंगाच्या वारीला जातात, पण सावता महाराजांवर पांडुरंगाचं विशेष प्रेम आहे. सगळे पांडुरंगाच्या वारीला पंढरपुरात जातात आणि पंढरीचा पांडुरंग सावता महाराजांची वारी करतो, हे त्यांच्यावर असलेलं प्रेम आहे. विठ्ठल शांती शेवंती फुलली, प्रेमे जाई जुई व्याली. मला प्रेम मिळालं. आता हे सगळं जग मला माझंच वाटतं. हे प्रेम आहे महाराज. भजनाचे परिणामच येते. सर्वाभूती दया, सर्व भावे करुणा, जेथ मितूपणा मावळला, भजन तया नाव वाटे मज गोड, एरते काबाड वायावी. भजन करतोय ना, मग त्याच्या हृदयात इतरांप्रती प्रेम निर्माण व्हायलाच पाहिजे. त्याचंच नाव भजन आहे. नाही म्हणले ते तर दिवसभर भजन करतात. ते दिवसभर भजन करतात आणि स्वतःचे बैल दुसऱ्याच्याच बांधावर चारितात. हे काय भजन आहे? भजनाचे परिणाम दाखवा. भजनाचे परिणाम दिसले पाहिजेत मला. भजन म्हणजे द्वेष नाही, भजन म्हणजे तिरस्कार नाही. सगळ्यांना आम्हाला जवळ करता आलं पाहिजे. सगळ्यांशी आम्हाला प्रेमाने वागता आलं पाहिजे. त्याचं नाव भजन आहे, त्याचं नाव प्रेम आहे. आणि हे सावतोबांना, सावता महाराजांना मिळाले. पंढरपूरला जेवढे लोक वारीला चालले, त्या सगळ्यांना सावता महाराजांनी आपल्या शेतात बसवावं. सगळ्यांना जेव खाऊ घालावं. छोटीशी मुलगी सावता महाराजांची, नागू नावाची, तिथं आली. म्हणली, बाबा एवढे वारकरी कुठं चालले? म्हणले, बाळा पंढरपूरला. आपल्याला नाही जायचं का? म्हणले, बाळा आपल्यालाही जायचंय, पण आता जे वारकरी येतात त्यांची व्यवस्था आपल्याला करणं मुख्य गरजेचं आहे. कारण त्याच्यासाठीच पांडुरंगाने आपल्याला हा माळा दिलाय. म्हणजे बाबा हा माळा आपला नाही,
म्हणले नाही. म्हणले मग मळा कुणाचा आहे? म्हणले त्याचा आहे. त्यामुळं हे 5 एकर माझं, 10 एकर माझं, हा बंगला माझा, ती प्रॉपर्टी माझी, हे डोक्यातून काढून टाका महाराज. हे आपलं नाहीये. महाराज म्हणतात, नागू अगं हे सगळा जो काही मळा दिसतो हा त्या पांडुरंगाचा आहे. आपण त्याची चाकरी करतोय, हे आपलं नाहीये. हे सगळं त्याने आपल्याला दिलेलं आहे. त्या मुलीला इतका आनंद झाला महाराज, तिला वाटलं माझ्या माळ्याचा मालक पांडुरंग आहे. आणि अशी वाट बघायला लागली. वारकरी लोक चालले होते. तिने तिच्या शेतातलं एखादा कांदा उचलावा, एखादा टोमॅटो उचलावा, एखादं गाजर उचलावं, एका फडक्यात बांधावं. एका वारकऱ्याकडे गेली, म्हणली बाबा तुम्ही पंढरपूरला चाललात ना, पांडुरंगाला एवढा आमचा प्रसाद द्या, त्याला सांगावं तुझा माळा आम्ही फार चांगला राखतोय आणि हे त्याच्यातूनच निघालेलं पीक आहे, हे तुला आम्ही दिलंय. आता सगळ्या दिंडीचे दिंडी चालक काही फार चांगले नसतात. काही फक्त नावापुरते दिंडे चालक असतात महाराज. त्याच्यातला तो होता. त्याला त्या लेकरात कुठं देव दिसला. ते थोडस पुढं गेलं, तिच्या तिने दिलेले जे काही कांदा मुळा ते सगळं होतं ते फेकून दिलं. हे म्हणले एवढी शिक पोरगी, तिथंच मला सांगते देवाला द्या, तिथं एवढी गर्दी लागली, तिथं मला दर्शनाला जायचंय, देव बघू का इथे, हिचे कांदे टोमॅटो देवाला देऊ, दिले फेकून. आणि इकडं त्याने हातातले कांदा मुळा ते फेकून दिलं आणि तिकडे देवाच्या जिव्हारी लागलं. हे गेले वारीला. सगळ्यांना देव दिसत नाही, पण अधिकारी संतांना मात्र तिथं पांडुरंगाचं साक्षात स्वरूप दर्शन होतं महाराज. आणि जेव्हा यांना तिथं लक्षात आलं की देवच नाही, म्हणले काय झाली काय अडचण. आणि मग त्यांना कळालं, स्वप्नादृष्टांत झाला, अरे ज्या सावतोबांच्या छोट्याशा मुलीने तिथला प्रसाद मला दिला होता, तुम्ही तोच मला न दिला, तिथं फेकून दिला. आणि तुम्ही माझ्या भेटीला आलात, काय भेटावं तुम्हाला. तुम्हाला अजून परमार्थाचं एवढं सुद्धा ज्ञान नाहीये का ज्या कणाकणात आमचा परमात्मा राहतो, त्या लेकीने, सावतोबांच्या लेकीने दिलेल्या भाजीत सुद्धा मी आहे. तुम्हाला सावता महाराजांची अभंग नीट कळाली नाही. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, जय हो. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई लसूण मिरची कोथिंबीर, अवघा माझा हरी, अवघा माझा हरी. कांदा कांदा अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, वा. खरं तर वारकरी संप्रदायात तसा कांदा निषिद्ध आहे. मग त्या कांद्याला पण इतकं गोड कसं गायलं तुम्ही. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी. सावतोबांचा मळाच इतका सुंदर फुलला होता महाराज. आपण सुद्धा सगळे मंडपात जसे सावता महाराजमय झालोय,
तसं सावता महाराजांचा माळा सुद्धा किती बहरलेला असेल. माळ्याच्या शेतात आहे ना मुख्य पीक असं मध्ये असतं, त्याच्यानंतर बाकीचं उपपीक जे आहे ते असं साईडने लावलं जातं. त्याच्यात कांदा, मुळा, भाजी, काही फुलाची झाडं असतात, काही फळांची झाडं असतात. सावता महाराज इतके उत्तम शेतकरी आहेत महाराज, आदर्श शेतकरी सावता महाराज, सगळ्या महाराष्ट्रासाठी आयडॉल त्या काळातले. इतकी सुंदर शेती सावता महाराजांची, म्हणजे व्यवहारातली तर आहेच आणि परमार्थातली पण आहे. सावता महाराज उत्तम शेतकरी आहेत, नवल नाही. 750 वर्षापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन सावता महाराजांनी केलेलं आहे. सावता महाराजांच्या शेतात मध्ये एक म्हसोबा होता. नांगरटीला आडवा यायचा, नांगरणीला त्रास व्हायचा. महाराजांना वाटलं देव बिचारा मध्ये येतो, नांगरण्याला त्रास होतो, व्यवस्थित त्याला उचललं आणि बांधावर नेऊन ठेवलं, व्यवस्थित बांधावर ठेवलं. म्हणजे हा दगड मध्ये येतोय म्हणून त्याला उचलून फेकलं असं नाही फेकलं. शेवटी महाराजांच्या अंतःकरणात देवाबद्दल अपार श्रद्धा ही असणारच ना महाराज, ते संत आहेत. महाराजांनी व्यवस्थित त्या म्हसोबाला उचलून बांधावर नेऊन ठेवलं. आलेच काही ते असतात, सगळ्या गावात असतात आणि सगळ्या संतांच्या बाबतीत असतात. ते असं काही विशिष्ट ठिकाणी काय चांगला परमार्थ करणाऱ्या लोकांना प्रतिकार करणारी लोक असतातच. मग गावातलं सप्ताह असू द्या, गावातलं भगवत कार्य असू द्या, कोणतंही कार्य असू द्या, ते करणारं प्रतिबंध हे येणारच. पण थोडंसं त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे, कारण सत्कर्म हे आपण चालूच ठेवा. कारण त्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपल्याला देवाने दिलेल्या आहेत, त्या आपण करतच राहाव्या. म्हसोबा उचला बांधावर ठेवला, काही वाईट नव्हतं त्याच्यात. आले गावातली लोक, म्हणले सावतोबा अहो काय गरज होती तुम्हाला तो म्हसोबा उचलून बांधावर ठेवायची. महाराज म्हणले काय झालं, सगळीकडे माझा देव राहतो, मी देवालाच उचलून बांधावर ठेवला, आता मला व्यवस्थित त्याची पूजा करता येईल, व्यवस्थित त्याची ध्यानधारणा करता येईल. शेतात आडवा नको नांगरटीला म्हणून मी व्यवस्थित त्याला ठेवलं. म्हणले तुम्हाला माहिती आता देव तुम्ही उचलून ठेवला, याचे परिणाम काय होतील. आता म्हणले गावाचं वाटोळं होईल, गावात आता काहीतरी वाईट होणार आहे. सावता महाराजांनी सांगितलं देव येतो, देव जगात कोणाचं चांगलं किंवा वाईट करत नसतो. लोकांचं वाईट करण्याकरता देव थोडाच आलाय, आणि देव जर वाईट करत असेल तर त्याला देव म्हणेल कोण. ही तुमच्या अंतःकरणातली अंधश्रद्धा आहे. देव कोणाचाच वाईट करत नाही. पण सावता महाराजांच्या शब्दावर त्या काळातल्या त्या लोकांचा विश्वास बसेल कसा. आणि दुर्दैवाने नेमकाच गावात पटकीचा रोग पडला, जुना रोग आहे त्या काळातला, आणि तो रोग गावावर आला, लोक आजारी पडले. गावातली लोक आजारी पडल्यानंतर संत श्रेष्ठ सावता महाराजांना त्या रोगावर उत्तम प्रकारचं औषध सापडलं. कारण सावता महाराज 750 वर्षापूर्वीचे उत्तम वैद्य सुद्धा आहेत. सावता महाराजांनी सगळ्या झाडपालाचा औषधोपचार त्या ठिकाणी सगळ्या घराघरात जाऊन लोकांवर केला, आणि तो पटकी नावाचा रोग नाहीसा करून टाकला. अंधश्रद्धा निर्मूलन सावता महाराजांनी केलं गावात. सावता महाराजांनी उत्तम वैद्यकीय सोय गावातल्या लोकांची केली, स्वतःच्या हाताने लोकांना बरं केलं. उत्तम शेतकरी आहेत, उत्तम वैद्य आहेत, उत्तम सगळ्या गोष्टी सावता महाराजांकडे आहेत. आणि याही काळात आपल्या जीवनात अनुकूल किंवा प्रतिकूल जर काही समस्या आल्या तर कसं राहावं, ही दिशा सावता महाराजांनी लोकांपुढे दिली आहे. समयासी सादर व्हावे, सादर व्हावे, देव ठेवील तैशे रहावे, देव ठेवील तैशे रहावे. कोण दिवशी बैसोनी हातीवर, कोण दिवशी पालखी सुभेदार, कोण दिवशी पायाचा चाकर, चालत जावे, चालत जावे, देव ठेवील तैशे रहावे, देव ठेवील तैशे रहावे. कोणतीही स्थिती हो, कधी चांगलं होईल संसारात, कधी वाईट होईल, कधी सुख येईल तर कधी दुःख येईल, कधी गरिबी येईल तर कधी श्रीमंती येईल. पण महाराजांचा उपदेश जगाला असा आहे, समय अशी सादर व्हावे.
तुम्ही स्वतःचा बॅलन्स करा, स्वतःला सांभाळा. काळ कोणताही वाट्याला जरी आला तरी त्याचा समन्वय करता आला पाहिजे. हे शिकवणारं शास्त्र सावता महाराजांचं आहे. महाराज, तुम्ही एवढं निर्भीड समाजात जगता, एवढे आघात तुमच्यावर लोकांनी केले, त्या काळातल्या विरोधकांनी केले, तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरच्या आनंदाच्या छटा कधी हल्ल्याच नाहीत. काय कारण आहे? नामाची या बळे, नामाची या बळे, न भिवू सर्वथा, नामाची या बळे, नामाची या न भिवू कळी काळाची माथा सोटे मारून महाराजांचा अभंग आहे. महाराज म्हणतात, नामाची या बळे न भिवू सर्वथा. अरे, ज्याच्याकडे नाम आहे ना, त्याला जगात कोणाला घाबरायची गरज नाही. लक्षात ठेवा, भगवंताचं नामस्मरण ही एवढी मोठी उपासना सावता महाराज जगाला दर्शवतात. न भिवू सर्वथा, कोणाला घाबरायचं? तुम्ही भगवत चिंतन करत आहात, तुम्ही तुमच्या जीवनाची निर्माती आहात, तुमचं अस्तित्व तुम्हाला कळतंय, आणि संतांवर विश्वास ठेवा, भगवत नामावर विश्वास ठेवा. घाबरू नका. हे संत शास्त्र आहे, घाबरू नका. अभयम गीतेचा सगळ्यात सुंदर सिद्धांत आहे, घाबरू नका. आणि म्हणून सावता महाराज म्हणतात, न भिवू सर्वथा, कळी काळाचे माथा सोटे मारी. कळी काळावर सुद्धा मात सावता महाराजांनी केली, आणि हा अधिकार सावता महाराजांचा आहे. अतिशय सगळा घराणाच परंपरेने सावता महाराजांचा हा पारमार्थिक बागायत शेती करणार आहे. दैवू माळी हे आजोबा आहेत, परसोबा आणि नांगिताबाई सावता महाराजांचे माता पिता आहेत. सावतोबा आणि डोंगरोबा दोन भाऊ आहेत. त्याच्यातले जे डोंगरोबा होते त्यांची फार इतिहासाला कथा फार त्याच्यात आली नाही, पण सावता महाराजांबद्दल जे थोडं बहु सांगितलं गेलंय त्याचा विचार मी आपल्या पुढ्यात मांडतोय. आणि अशा अधिकार संपन्न असणाऱ्या संत श्रेष्ठ सावता महाराजांनी आपली बागायत शेती हा मळा फुलवलेला आहे. पैठण क्षेत्रामध्ये कुर्मदास नावाचे संत, हात नाहीत, पाय नाहीत, आणि पंढरीची वारी मला करायची आहे. कीर्तनात ऐकलं, मनुष्य जीवनाचं जर सार्थक करायचं असेल तर पंढरपूरची वारी करावी. आणि अपंग असणाऱ्या कुर्मदासांनी पंढरला जाण्याचा प्रयत्न सुरू केला, आणि ते शरीर सगळं दगड काटे त्या शरीराला रुतत होते, आणि असं ते शरीर चाललेलं कुर्मदासांचं. जासी नाही पंख पाय, तेने करावे ते काय, शुद्ध भाव धरोनिया, पंढरपुरासी जाय. इच्छिले ते फळ देतो, यासी नवलाव काय. विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. मजल दर मजल करत 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 कुर्मदास महाराज पंढरपूरच्या वारीला गेले. तिथं देव विठोबा ख्रिस्तीच्या रूपात आला. सावता महाराजांचे जेवण खाण्याची व्यवस्था केली. नवमीला पंढरपुरात वारकरी पोहोचतो, पण महाराज कुर्मदास मात्र आता लहुळ नावाच्या गावापर्यंतच येऊ शकले. हात नाहीत, पाय नाहीत, कसं जायचं? डोळ्यातून अश्रू यायला लागले. देवा पांडुरंगा, आता मी येऊ शकत नाही तुझ्यापर्यंत, माझ्या शरीरात आता त्राण शिल्लक राहिला नाही. देवाला काळजी पडली, आणि स्वतः विटेवरचा मालक पांडुरंग परमात्मा कुर्मदासांना भेटण्याकरता निघाला. सोबत नामदेव महाराज आणि माऊलींना घेऊन निघाला, कारण लीला दाखवायचीच होती. कुर्मदासांचं दर्शन झालं, कुर्मदासांना समाधी दिली, आणि भगवंताने सांगितलं, आता आपण थोडासा लपंडाव खेळू. लपंडाव खेळण्याच्या निमित्ताने देव पुढे पळतात, नामदेवऱ्या पाठीमागे पळतात, माऊली पाठीमागे आहेत, आणि सावता महाराजांच्या शेतात पांडुरंग परमात्मा आले. सुंदर असं पांडुरंगाच्या ध्यानस्थ अवस्थेत बसलेले सावता महाराज होते. एका हातात विणा आहे, एका हातात चिपुळ्या आहेत, आणि भजन चाललेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठल
सर्वजण म्हणा बोला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला ओ विठ्ठल 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 आणि सुंदर असं ध्यानस्थ बसलेल्या सावत महाराजांच्या जवळ देव आला आणि देवाने डोक्यावर हात फिरवला. हृदयात पांडुरंगाचंच स्वरूप पाहणाऱ्या सावत महाराजांनी डोळे उघडून पाहिलं तर काय स्वतः पांडुरंगच उभा. हृदयातही देव पाहिलेला आणि आता प्रत्यक्षात देव पाहिला. एवढा आनंद झाला सावतोबांना. महाराजांनी विचारलं देवा तुम्ही आलात? हो म्हणले सावतोबा. म्हणले अनेक जन्माचं माझं पुण्य उदय आलं आणि आपलं दर्शन झालं. भगवंताच्या पायाला नमस्कार केला. भगवंताने सांगितलं सावता महाराज दर्शन राहू द्या. म्हणले मग एक काम करा, माझ्या मागं चोर लागले. आता सगळ्या चोरांचा हा चोर आहे. तो काय म्हणतो माझ्या मागं चोर लागले आणि म्हणले मला आता लपायला जागा पाहिजे. सावतोबांनाही काही दिलेला कळत नव्हती असं नाही ना महाराज. महाराजांनाही कळत होती. म्हणले देवा तुमच्या मागं चोर लागलेत? म्हणले हो. म्हणले बर मग? म्हणले लपायला जागा द्या. म्हणले घासात लपा, ऊसात लपा, कुठेही तुम्हाला जिथं लपायचं तिथं लपा ना. म्हणले सावतोबा जे चोर पाठीमागं लागलेत ते काय असे साधे चोर नाही आहेत. ते घासातून आणि ऊसातून तर मला सहज शोध घेतील माझा. म्हणले मग कुठं लपायचं? म्हणले अशा ठिकाणी लपवा का जिथं मी त्यांना सापडणार नाही. आता सावतोबांना हे पक्क माहिती होतं की यांना कुठं लपवावं वाटतं आणि यांना कुठं लपवलं पाहिजे. कारण त्रेतायुगात सावता महाराज हे जनक महाराजांचा अवतार आहे. जनक महाराज संसार आणि परमार्थाचा समतोल जनक महाराजांनी जगाला शिकवलेला आहे. द्वापार युगामध्ये भगवंताचा अतिशय सखा लाडका भक्त हा पेंध्या आहे आणि त्या पेंध्याचाच अवतार सावतोबा महाराज आहे. संत श्रेष्ठ सावता महाराजांना हा समतोल नक्की माहिती होता. म्हणले ठीक आहे देवा लपायचंच ना? म्हणले हो लपायचं. असा विळा उचलला. खुरप नाही, खुरपायला लागतं, विळा कापायला लागतो. विळा उचलला. दिव्य जीवनातली कथा असते. सगळ्याच लोकांना ती रुचेल पचेल मला माहिती नाही, पण आपल्या वारकऱ्याचा सगळ्यांचा त्याच्यावर अतिशय परिपूर्ण विश्वास आहे. दिव्य जीवनातली कथा आहे. असा विळा उचलला आणि आपल्या हृदयात जागा करून दिली आणि सांगितलं देवा लपा. जगाचा बाप पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा आपल्या हृदयात सावता महाराजांनी लपवला. तेवढ्यात पाठीमागून नामदेव महाराज पळत आलेच होते. सावतोबा सावतोबा देव मला सोडून आला. म्हणले मला देव पाहिजे, देव पाहिजे. कुठं लपलाय सांगा. नामदेव महाराजांकडे पाहिलं आणि सावता महाराजांनी विचारलं. म्हणले अरे नामा अरे देव कसं लपेल? म्हणले नाही. म्हणले तो मला सोडून आलाय. नामदेव महाराज रडायला लागले. सांगा म्हणले देव कुठे आहे? त्याच्या आवडीच्या ठिकाणी तो जाऊन बसला होता. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हो गुरुजी म्हणा धरीला पंढरीला धरीला पंढरीला आपल्या पिंपळसच्या लोकांकडून पण एकदा आपण म्हणून घ्यायला हरकत नाही. मायावर सगळ्या मागे म्हणा माझ्या पुरुष मंडळी आपण सुद्धा. धरीला पंढरीचा चोर जय हो. धरीला पंढरीचा चोर
भगुरे गुरुजी सरला भेटचा सप्ताह नक्की भेटेल यांना अशी मला अपेक्षा वाटायला लागली. बरं काय होतं ना सर, काही काही गावात मुंग्या लाईनमध्ये चालतात, मुंग्या लाईनमध्ये चालतात. प्रॉब्लेम मुंगळ्यांचा असतो. बिचारा माय मावल्यांना मुळातच स्वर असतो, पण आपलं थोडं बिडेने कार्यक्रम केलेला राहतो. पण पिंपळसच्या मात्र पुरुष वर्गाचे मला खूप समाधान वाटलं की आवाज तुमचा पण काही कमी सुरेल नाहीये. आणि हेच आहे महाराज, ज्याला जीवनातून स्वर निर्माण करायचा आहे त्याने त्याच्या जीवनाचं विणा चांगलं लावून घेतलं पाहिजे. त्याच्यातून संगीत निर्माण होत जातं. जीवनातून संगीत निर्माण व्हावं असं वाटत असेल तर जीवनाची विणा चांगली लावा. ज्याला विणा चांगली लावता येते त्याला संगीत तयार करता येतं, बाकीच्यांना ते फार जमत नाही. आणि म्हणून काही काही लोकांचं फार बेदखल जीवन आहे महाराज. त्याचा आणि संगीताचा काही ताळमेळ नाही. गाता येत नाही जाऊ द्या, कळलं तर पाहिजे ना किमान, ऐकायला तर. आणि म्हणून हे मुद्दाम मी आता गुरुजींकडून म्हणून घेतलं, तुम्हाला एवढ्या चाली वगैरे पिंपळसच्या भाग्यात पडाव्यात म्हणून मी मुद्दाम त्यांना अट्टहास केला. सावता महाराजांनी आपल्या हृदयात पांडुरंगाला स्थापन केलं. थोडासा भगवंताच्या पितांबराचा जो सोगा होता तो चमकला. आणि माऊलींनी दाखवलं, नामा अरे म्हणले देव कुठे तुला माहिती का? म्हणले कुठे? बघ सावता महाराजांच्या हृदयात आहे. आणि मग लक्ष गेलं. शेवटी देव कुठे हे ज्ञानच दाखवतं. आणि देव बाहेर प्राप्त करण्याकरता नामच लागतं, हे पण लक्षात ठेवा. ज्ञानाने दाखवला आणि नामाने काढला. नामदेव यांनी पांडुरंगाला बाहेर काढलं, रडायला लागले, देवाला आलिंगन दिलं. आणि मग पांडुरंगाने माऊलींना आणि नामदेव महाराजांना सांगितलं, माऊली नामा हे सावता महाराज आहे. साध्या घरात जन्माला आले, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आपला प्रपंच केला, शेतीसारखा व्यवसाय केला. पण या सगळ्या कणाकणामध्ये माझा विठोबा नांदतो. नैष्कर्म्य सिद्धांताचा आदर्श या पृथ्वीतलावर जर कोण तुम्हाला सापडतील तर ते फक्त सावता महाराज आहे. उचित कर्मे आघवी आचरोनी मज अर्पावी. उचित कर्म करावीत आणि ती देवाला अर्पण करावीत, हे फक्त सावता महाराजांनी केलं. म्हणून वारीला जग देवाकडे जातं, पण जगाचा बाप परमात्मा सावता महाराजांकडे पालखी घेऊन येतो. हे चित्र फक्त महाराष्ट्रात सावता महाराजांकडे पाहायला मिळतं. असा अधिकार संपन्न सावता महाराज, देव स्वतः सावता महाराजांसाठी रडतो. आणि अशा अधिकारावर असणारे संतश्रेष्ठ सावता महाराज आपलं आयुष्य परिपूर्ण देवाला खर्च करतात. आणि म्हणून मी माझ्या या भक्तीच्या जोरावर माझा हा माळा फुलवला. सावताने केला मळा विठ्ठल देखीला डोळा, शेवटी भैरवी म्हणूयात आपण. आणि म्हणून परमात्मा मी प्राप्त केला असा एक अनुभव आपल्या परमार्थिक शेतीचा सावता महाराज जगापुढे म्हणतात. विठोबा रखुमाई चला लवकर चला. आणि अशा संत श्रेष्ठ सावता महाराजांनी 1200च्या त्या शतकामध्ये आपलं जीवन कारकिर्दी परमार्थाला भगवंताला खर्च केली. आषाढ वद्य चतुर्दशीचा दिवस उगवला. शेवटी शरीर आहे, सामान्य माणसाचं असलं काय आणि संतांचं असलं काय किंवा देवाचं असलं काय, शेवटी ते ठेवावं लागणार हे मात्र निश्चित.
आणि म्हणून संत श्रेष्ठ सावता महाराजांनी अंगात ताप भरलेला आहे. सकाळची वेळ झाली आहे. महाराज सकाळी उठले. उठून या प्रातःकाळी करून या स्नान. महाराजांनी स्नान केलं. अगदी योगाच्या स्थितीला महाराज आता त्या ठिकाणी सुरुवात करणार आहे. संत श्रेष्ठ सावता महाराज हे उत्तम योगी सुद्धा आहेत. कारण योग्यांची माऊली असणारे ज्ञानोबराय यांच्या सहवासात अनेक काळ सावता महाराजांचा गेल्यामुळे अनपेक्षितपणाने सावता महाराजांकडे योगाचं सुद्धा ज्ञान आहे. खरं तर एखाद्या शेतकऱ्याला योग करणं कठीण आहे, पण सावता महाराजांनी शेती तर केलीच, पण उत्तम योग सुद्धा आचरणात आणलेला आहे. आणि म्हणून नवज्वरे देह झाला असे संतप्त, असे मनी आर्त पांडुरंग. मनात पांडुरंग भरलेला होता, डोळ्यात पांडुरंग भरलेला होता, हृदयात देव भरलेला होता. नवज्वरे देह झाला असे संतप्त, अंगात ताप भरलेला आहे. पूरक कुंभ क्रेचक हा सगळा जो काही योग प्रक्रिया आहेत, या सगळ्या सावता महाराजांनी अंगीकार त्याचा व्यवस्थितपणाने केलेला आहे. आणि अशा संत श्रेष्ठ सावता महाराजांनी आपल्या अंतकरणात पांडुरंगाचं ध्यान केलं. भगवंताची स्वरूपमूर्ती आपल्या डोळ्यात धारण केली. आणि या महासाधूने, महान संताने आपलं शरीर ज्या भगवंताने दिलं, ज्याचं त्याला त्या ठिकाणी समर्पित केलं. सावता पांडुरंगी स्वरूपी मीनाला, सावता पांडुरंगी स्वरूपी मीनाला, पांडुरंगी स्वरूपी मिळाला. सावता पांडुरंगी स्वरूपी मिळाला. स्वरूपी मिळाला, सावता पांडुरंगी स्वरूपी मिळाला. देह समर्पिला ज्याचा त्यासी, देह समर्पिला देह समर्पिला ज्याचा त्यासी. नवज्वरे देह झाला से संतप्त, नवज्वरे देह झाला से संतप्त. संत सावता महाराज की, संत शिरोमणी सावता महाराज की, संत शिरोमणी सावता महाराज की. सावता पांडुरंग स्वरूपी मिनला, देह समर्पिला ज्याचा त्यासी, ज्याने देह दिला त्याचा त्याला समर्पित केला. असं एक आदर्श जीवन जगून समाजाला दिशा देणारे संत श्रेष्ठ सावता महाराजांचा हा संजीवन समाधी सोहळा या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे. आपल्या या पिंपळस ग्रामस्थांनी अतिशय उत्तम सुंदर सुनियोजन या ठिकाणी केलं. आणि या निमित्ताने आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग या निमित्ताने आमचे महेशजी महाराज भगुरे गुरुजी, नागनाथ महाराज, विकास महाराज, आपल्या गावचं लाडकं व्यक्तिमत्व, या गावचे गोड पखावज वादक 150-200 विद्यार्थी ज्यांच्याकडे शिकतायत असे आमचे संतोजी महाराज दीक्षित आणि आमचे अनिल महाराज टिकुडे, आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. माता मावल्या, पुरुष मंडळी, तरुण बांधव यांना विशेष या ठिकाणी धन्यवाद देतो. आमच्या सुनील भाऊंनी अतिशय सुंदर साऊंड या ठिकाणी दिला, त्यांनाही खूप धन्यवाद. बोलण्याच्या ओघात एखादा अपशब्द आला असेल, यद अक्षरम पदभ्रष्टम मात्राहीनं तु यद् भवेत् तत्सर्व क्षम्यता देव. प्रसीद परमेश्वर. ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. एक मिनिट. जय विठ्ठलचं भजन होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, टाळकरी खाली बसतील आणि हां त्यानंतर सूचना होतील. सावतवारांची आरती म्हणतायत वारकरी इथे. हो चालेल चालेल. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय. हा बोली पुढे वेळी वा पुढे वतरे करा क्षमा
ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हो सावता महाराजांची आरती होईल स्वरूपी शांत गावोनी येत हरी स्वजे कराया काज वंदोनी दास म्हणे धन्य धन्य महाराज संतांचा शिरोमणी श्री सावतोबा ज्ञानी साष्टांगे तुझ वंदोनी दास हात जोडोनी नागिताबाईचे भोई जन्म महाराज घेसी परसोबा पिता धन्य झाला मळ्याच्या वंशी आरती ओवाळी ब्रह्मांडाचा स्वामी राम कसे उदरात ठाव देवोनी गावीला यादावोनी नाम श्रेष्ठ नको याता याती कष्ट अळवावा भक्तीने हरी ऐसा उपदेश करी ऐसा तू स्वामी ज्ञानी कैवल्यदानी साष्टांगे तुझ बंधोनी दास हात जोडोनी भक्त सावता माळिया आघात ज्ञान तुझे मुक्ती लोळते पाया आरती सत्तराया आरती दान राजा महाकैवल्य तेजा सेवेची साधू संत मनोवेदना माझा ज्ञान राजा लोपने ज्ञान जगी हितने नत कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञाने आरती दान राजा महाकैवल्य तेजा सेवेचा संत मनोवेदना माझा ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले केले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवेचा संत मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा राघवे सागरात पाषाण तारिले तैसती कोपाची अभंग रक्षले अर्थ तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सद्दानंद वदने काय दाखवे आम्हाला तुकारामा तुझ्या तुरणे श्री ब्रह्मा तुलासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले अर्थ तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सद्दानंद वदने काही दाखवे आम्हा अर्थ तुकारामा घालील कांगण बंधन चरण डोळ्या पायी गणपती प्रेमे अलंकार आनंद मागणे ते एक तुझ प्रती आहे